शहाणपणा करायचा नाही. तू तुपलं नीट राहायचं. तू दादा भादान मी असले मोजीत नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही. तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा. परत परत क्लिअर सांगतो. तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड गेलं तसले धंदे नसतात मायापाशी. शक्य म्हणजे माझ्यासंग खेळू नको. तू चांगल्या चांगल्या नेत्या संग घे. आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी जर तरायला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत. मग ऐकून घेतोय, शहाणपणा करायचा नाही उगत. आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे. करा मोठं, पळा ना मराठ्या, हो पळा त्याच्या मागं. आता कोण कोण तिकडून उभा राहत आहे ना, बघतोच ना आम्ही बी. आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव ते शिटच पाडितो आता आम्ही. मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा. अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येईन, लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला मराठ्याला. त्यांच्याकडून काम करता. धनंजय पंकजा मुंडेचं वाक्य आहे, आमच्या ताटातलं घेऊ नका. चांगले तिकडे त्यांचं, त्यांना नाही मोदी. पण ते स्पष्टच म्हणतात ना, आमच्या ताटातलं तुम्ही खाता. तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून. आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान. स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत. तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव. वाटोळ करून टाकलं. स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटोळ केलं. तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला. लक्ष्मण हाकेंचा एक प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस, एससी, बीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार, तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न ना काही तरी जो थांबा ना जरा. असल्याला नाही मोजीत मी. चल नाही, पण त्यांचा प्रश्न अरे दिलं ना उत्तर. मोजीत नाही मी. चल ओबीसी. चला घ्या पुढे घ्या. ते धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती 485 आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट 450 आहे. म्हणजे 485 घेऊन नापास झालो. आणि जर 450 घेतले असते तर पास झाले असते. कोणाला फसवतात? तू किती हुशार आहे, काय आहे सगळं माहिती आहे. तुला पुन्हा एकदा सांगतो मी, दुसरी बार आता तू माया नादी लागू नको. शहाणा असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही. आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही. माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका. छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल. तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही. तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील. तुला नादी ते ना आता ते छगन भुजबळ ते. आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठ्यावर बोलायसाठी. तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका. तुमचा लय बेकार होईल. तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान. आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही फरक सांगू नका, आरक्षणावर बोलू नका. कारण तुम्हीच लोकांचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो. आणि तुम्ही आरक्षण खात. त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका, समाज लागू नका. आणखीन बी हुशार व्हा. पण तुम्हाला आता ठरवून टार्गेट केलं जातं. म्हणजे तुमच्या विरोधात बोलल्या जाते. तुम्ही आतापर्यंत जी भूमिका मांडली त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडल्या जाते. संपून जातील. मराठी संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येतील ते शिरबी पाडीतील मराठ्याचं जरी असलं तरी. आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतात. आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो कोणी निवडून आम्ही. मधल्या काळात गप्प बसतात. मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे. आणि मराठीचं मतदान करतात त्यांना. आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून. त्याच्यामुळे